नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ज्याला लढाई म्हणतात त्या लढाईमध्ये प्रत्येकाची आपापली एक रणनीती असते. आपल्या समोरचा जो प्रतिस्पर्धी किंवा शत्रू आहे त्याचं बळ कशात आहे हे माहिती मिळवून, अभ्यास करून आणि जोखूनच अलीकडचा माणूस त्याच्याशी लढायचं कसं याची रणनीती ठरवत असतो. अन्यथा तुम्ही चक्रव्यूहात फसलेल्या अभिमन्यूसारखी अवस्था होते. ही चक्रव्यूह भेदता येतो पण त्यातून बाहेर पडता येत नाही. मला एक तुम्हाला यासाठी राजकारणातली राजकारणातली दोन उदाहरणं सांगायची. आजतक नावाचा जो चॅनेल आहे त्याच्या आरंभ काळामध्ये जे लोकप्रिय झालेले कार्यक्रम होते त्यामध्ये प्रभू चावला यांचा सीधी बात असा एक कार्यक्रम होता आणि अत्यंत खोचक किंवा आडवे तिडवे प्रश्न विचारून समोरच्याला बुचकळ्यात पाडणं यामध्ये प्रभू चावला यांची खासियत होती. अशा त्या सीधी बातच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आमंत्रित केलं होतं आणि बिनतोड प्रश्न विचारले होते आणि बाळासाहेब पण नेहमी सडेतोड बोलणारे, त्यामुळे त्यांनी खणखणीत उत्तरं दिली होती. पण एक उत्तर बाळासाहेबांचं असं होतं की जिथे बुचकळ्यात टाकणारा प्रभू चावला पण गडबडून गेला. प्रभू चावलाने शिवसेनेवर जो नेहमी आरोप व्हायचा तोच आरोप घेऊन प्रश्न विचारला होता की शिवसेना एक प्रादेशिक पक्ष आहे, एवढा मोठा पक्ष आहे, दीर्घकाळ राजकारणात आहे, पण शिवसेनेकडे स्वतःच असं काही अर्थकारण नाही किंवा आर्थिक प्रोग्राम नाही. मग पक्ष चालणार कसा? जनतेसमोर वेगवेगळ्या योजना किंवा भूमिका आणणार कसा? त्या शिवसेनेची आर्थिक भूमिका काय? शिवसेनेकडे आर्थिक भूमिकाच नाही. तर तुमची आर्थिक भूमिका सांगा. आणि शिवसेनेकडे नसेल तर आर्थिक भूमिका का नाही याचा खुलासा करा. बाळासाहेबांनी त्याला थाडकन उत्तर दिलं, हो खरंय, शिवसेनेची स्वतःची काय आर्थिक भूमिका वगैरे नाहीये, मान्य करतो मी, पण मग तुझ्याकडे आर्थिक भूमिका आहे का? प्रभू चावलाला बाळासाहेब म्हणाले की तुझी जी आर्थिक भूमिका असेल किंवा तुझा जो आर्थिक कार्यक्रम आहे तोच शिवसेनेला दे, आम्ही तो शिवसेनेचा म्हणून घोषित करून टाकतो. आता तू सांग तुझा आर्थिक कार्यक्रम काय आहे? आणि प्रभू चावला गडबडला. तुम्हाला मैं तो पत्रकार हूं, मेरा कोई आर्थिक प्रोग्राम हो नहीं सकता, ना होता है. तर बाळासाहेबांनी सहजपणे त्याला उत्तरलं की तुझ्याकडे स्वतःकडचा काही भूमिका नाही, काय आर्थिक कार्यक्रम नाही, मग माझा कशाला विचारतो? नाही आहे माझ्याकडे, तुझ्याकडे नाही, माझ्याकडे नाही, काही बिघडत नाही, पक्ष चाललाय ना, मी पक्ष चालवतोय ना, मी राजकारण करतोय ना, मी तेवढ्यात आनंदी आहे. मला काही तुझी गरज आहे किंवा पुन्हा पत्रकारांची गरज आहे म्हणून मला आर्थिक प्रोग्राम बनवण्याची काही गरज नाही. आणि अवाक झाला प्रभू चावला. असाच एक दुसरा प्रसंग मुद्दाम सांगण्यासारखा आहे. मला वाटते 1994 वगैरेचा काहीतरी काळ होता. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेत कल्याण सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला, तरी बहुमत नसल्यामुळे त्याला सरकार बनवता येत नव्हतं. अखेर भारतीय जनता पक्षाने कांशीराम यांच्याबरोबर हातमिळवणी केली आणि मायावतींना उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्री करायचं आणि भाजपने त्यांना पाठिंबा द्यायचा अशी तडजोड झाली. आता लक्षात घ्या, आंबेडकरी विचारावर आधारित असलेला बहुजन समाज पक्ष आणि सावरकर किंवा त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर असलेला भारतीय जनता पक्ष, या दोघांनी दोन अगदी एकमेकाच्या विरुद्ध टोकं म्हणतात, ही एकत्र येऊन एक सरकार बनतंय. तेव्हा पुरोगामी पत्रकारांना ती पर्वणी वाटली की आता यांना झोडायला चांगला चान्स आहे. आणि म्हणून भाजपला काही विचारण्यात दम नव्हता, म्हणून या पत्रकारांनी
हल्ला चढवला तो काशीराम यांच्यावर. रोज उठून मनुवादी 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 म्हणून टिंगलटवाळी करता. तर मग तुम्ही त्याच भाजप बरोबर सत्तेसाठी हातमिळवणी केली. मायावतींना मुख्यमंत्री करण्यासाठी तुम्ही भाजपचा पाठिंबा घेणं हा सरळ सरळ संधी साधूपणा आहे, असा आरोप कांशीराम यांच्यावर केला. आता आरोप केल्यानंतर अपेक्षा अशी असते की समोरच्या व्यक्तीने आपल्यावरचा आरोप खोडून काढावा आणि आपला बचाव द्यावा, सफाई द्यावी. पण जसा आधीचा प्रकार मी सांगितला की ज्या आरोपाला अंगावर नव्हे तर शिंगावर घेऊन बाळासाहेबांनी प्रभू चावलाची बोबडी वळायची पाळी आणली, नेमकी तीच गोष्ट काशीराम यांनी केली. काशीराम म्हणाले की हो, हा संधी साधूपणाच आहे. ज्या मनुवादी म्हणून आम्ही भाजपवर आरोप करतो त्यांचा पाठिंबा घेऊन बहुजन समाज पक्षाचा पहिला मुख्यमंत्री आम्ही उत्तर प्रदेश सारख्या सर्वात मोठ्या राज्यात करतोय, हा संधी साधूपणाच आहे. आणि मी संधी साधू आहे कारण मी दलित समाजाचा आहे आणि गेली 5,000 वर्ष ज्या समाजाला, ज्या समाजाच्या कुठच्याही नेत्याला संधी सतत नाकारण्यात आली आहे, तर यापुढे आमच्या वाट्याला जी जी संधी येईल ती ती संधी साधणं हाच आमचा संधी साधूपणा असेल. कारण आम्हाला फक्त संधी नाकारण्यात आली आहे. मग मिळालेली संधी तुम्हाला वाटतं म्हणून मी का सोडू? मी संधी साधू आहे. ही दोन उदाहरणं मी तुम्हाला एवढ्यासाठी दिली मित्रांनो, की ज्या वेळेला समोरचा माणूस तुम्हाला कशात तरी अडकवायला बघत असतो, तुमच्यावर हल्ला करायला टपलेला असतो, अशा वेळेला त्याच्या हातातलं हत्यार किंवा त्यांनी टाकलेला जो सापळा आहे तो उधळून लावणं ही सगळ्यात उत्तम रणनीती असते. उत्तम रणनीती असते. कारण मग त्याच्या पुढे काय करायचं? प्रभू चावला, मला आठवतं प्रभू चावलाला त्यानंतर बाळासाहेबांना पुढचा प्रश्न विचारताना सुद्धा दमछाक झालेली होती. नेमकी तीच गोष्ट काशीरामच्या बाबतीत झालेली होती की संधी साधूपणाचा आरोप केला की काशीराम बचावाच्या पवित्र्यामध्ये येईल आणि मग आपण आंबेडकराईट असून सुद्धा भाजप सुद्धा आंबेडकर विरोधी कसे नव्हते वगैरे वगैरे असला काहीतरी बचाव मांडेल ही प्रश्न विचारणाऱ्यांची अपेक्षा होती. पण त्यांनी आरोप सन्मान म्हणून स्वीकारला तेव्हा प्रश्न विचारणाऱ्यांची गोची झाली. थोडक्यात ज्या गोष्टीचा आरोप होणार, ज्या गोष्टीचं हत्यार बनवलं जाणार अशी शक्यता असते, ते हत्यार किंवा तो आरोपच तुम्ही बोथट करून टाकलात तर मग समोरच्याची तारांबळ उडते. जो हल्ला करायला आलाय त्यालाच पळता भुई थोडी होते. आणि म्हणून ही सगळ्यात मोठी रणनीती असते. हल्ल्यामध्ये बचाव मांडण्यापेक्षा रोमेल सारखा हिटलरचा आफ्रिका पादाक्रांत करणारा जो सेनापती होता जनरल रोमेल, त्याचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, ऑफेन्स इज अ बेस्ट डिफेन्स. स्वतःचा बचाव करताना समोरच्यावर हल्ला केला तर तो सर्वोत्तम बचाव असतो असं रोमेल म्हणतो. आता हल्ला हा बचाव कसा असतो त्याचा खुलासा त्याने केलेला आहे. तो म्हणतो आपण हल्ला केला तर त्या लढाईत समोरचेही मारले जातात, आपलेही मारले जातात, पण जे नुकसान होतं ते समोरच्या म्हणजे शत्रूच्या प्रदेशात होतं. त्यामुळे मालमत्ता हानी ही समोरच्यांची होते, आपली मालमत्ता हानी होत नाही. आणि म्हणून ऑफेन्स इज अ बेस्ट डिफेन्स, हल्ला हा उत्तम बचाव असतो. कारण हल्लेखोरालाच बचावात्मक मुद्रेमध्ये पवित्र्यामध्ये जायला लागते. याला रणनीती म्हणतात मित्रांनो. आणि शरद पवारांचं आजच्या राजकारणातलं सगळ्यात मोठं हत्यार कुठलं असेल तर त्या हत्याराचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. देवेंद्र फडणवीस हा भाजपचा सर्वोच्च नेता आहे महाराष्ट्रातला आणि सर्वात बलदंड नेता आहे.
त्या बलदंड नेत्याला महाराष्ट्राच्या राजकारणातून बाजूला करता आलं तर भाजपला महाराष्ट्रात दुबळं करता येईल यावर आधारित राजकारण शरद पवार करतायत. आणि म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं ब्राह्मण ही जात आपल्या राजकारणात एक हत्यार बनवलेली आहे. आणि ते हत्यार त्यांनी बेछूट झालेल्या जरांगे पाटील आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या हाती ब्राह्मण हे हत्यार दिलेलं आहे. तुमच्या लक्षात येईल गेल्या काही महिन्यांपासून जवळजवळ वर्षभर म्हणता येईल जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलन चालवण्यापेक्षा मराठा आरक्षण ती मागणी आणि त्याविषयीचं आंदोलन हे मराठ्यांच्या पदरात लाभ पडावेत यासाठी चालवण्यापेक्षा मराठा जातीविषयी मराठ्यांच्या मनामध्ये एक जाती विद्वेष, ब्राह्मण द्वेष किंवा देवेंद्र फडणवीसांचा द्वेष भरवण्याचं मुख्य हेतू साध्य केलेला आहे. म्हणून तर दरेकर असतील, आशिष शेलार असतील किंवा प्रसाद लाड असतील यासारख्या भाजपच्या मराठा नेत्यांनी सरळ सरळ जरांगे यांच्यावर आरोप केला की जरांगे पाटील यांना देवेंद्र नावाचा व्हायरस सतावतोय. ब्राह्मण देवेंद्र द्वेषाने जरांगे पाटील हे बाधित झालेले आहेत हा आरोप केला ना. पण तो देवेंद्र बाधा किंवा देवेंद्र द्वेष याचा अर्थ ब्राह्मण द्वेष असा आहे. आणि तो ब्राह्मण द्वेष अत्यंत पद्धतशीररित्या शरद पवार गेली कित्येक वर्ष फैलावत आहेत. मग तो पुणेरी पगडीच्या निमित्ताने केलेला असेल किंवा जेव्हा राज्यसभेवर राष्ट्रपतींकडून कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजे यांना सदस्यत्व देण्यात आलं तेव्हा पेशवाईवर केलेला आरोप असेल. वेगवेगळ्या वेळी आपल्या मनात रुजलेला आणि जोपासलेला ब्राह्मण द्वेष जनतेच्या लक्षात यावा यासाठी शरद पवार अतिशय छानपैकी संधी साधून घेतात. आणि म्हणूनच एक गोष्ट लपून राहिलेली नाही, जरांगे पाटील हे शरद पवारांनी सोडलेलं एक बुमरॅंगसारखं हत्यार आहे जे देवेंद्र फडणवीसांची शिकार करायला बघते. आणि त्यात काही प्रमाणात शरद पवार यशस्वी झाले असं म्हणायला बिलकुल हरकत नाही. पण इथे लक्ष हे देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती किंवा एक ब्राह्मण नेता नाहीये, तर भाजपला महाराष्ट्रामध्ये दुबळं आणि विकलांग करण्याची राजनीती किंवा रणनीती शरद पवारांनी आखलेली आहे. आणि त्याला शह देताना देवेंद्र फडणवीसांना अधिक आक्रमकपणे समोर आणणं म्हणजे आगीत तेल ओतल्यासारखं होऊ शकतं. पण देवेंद्र फडणवीसांना सरळ सरळ बाजूला करणं म्हणजे शरद पवारांच्या रणनीतीला यशस्वी करण्याला हात लावण्यासारखं सुद्धा होतं. आणि म्हणून अशा परिस्थितीत भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने एक नवी खेळी करण्याचं ठरवलेलं आहे असं एक मला उडत उडत मिळालेली बातमी आहे. ती बातमी अशी आहे की देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या किंवा एकूणच सत्तेच्या स्पर्धेतून बाजूला काढायचं, पण महाराष्ट्रातल्या भाजपची सगळी नेतृत्वाची सूत्र मात्र देवेंद्र फडणवीसांच्याच हाती ठेवायची. पण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाच्या उपमुख्यमंत्री पदाच्या किंवा राज्य सत्तेच्या स्पर्धेत नाहीत असं चित्र निर्माण करायचं अशी ही भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाची रणनीती असल्याचा सुगावा मला लागलेला आहे. तो सुगावा म्हणजे अशी बातमी आहे की देवेंद्र फडणवीसांनी लोकसभा निकालानंतर जी मागणी केली होती ती मागणी अंशतः स्वीकारायची की मला सरकारमधून बाहेर पडायचंय आणि संघटनेत काम करायचंय.
तुम्हाला आठवत असेल, जून महिन्यात 4 जूनला लोकसभेचे निकाल लागल्यानंतर 2-3 दिवसामध्ये निवडणुकीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना देवेंद्र फडणवीसांनी आपल्या राष्ट्रीय नेतृत्वाकडे मागणी केली होती की मला सरकारमधून बाहेर पडून पक्ष संघटनेमध्ये काम करायला मोकळीक मिळावी, पूर्ण वेळ मिळावा आणि विधानसभेमध्ये पक्षाला मोठं यश मिळवून देण्यासाठी संघटनेत काम करायला पूर्ण वेळ मोकळीक द्यावी आणि म्हणून सरकारमधून बाहेर पडण्याची परवानगी द्यावी अशी विनंती फडणवीसांनी केली होती. ती परवानगी त्यांना देण्यात आली नाही. पण आता त्यांना सरकारमधून बाहेर काढून पवारांच्या हातातलं देवेंद्र फडणवीस द्वेषाचं हत्यार काढून घेण्याची तयारी भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने सुरू केल्याची बातमी आहे. आता संघटनेत आणणार म्हणजे काय, बावनकुळेंच्या जागी देवेंद्र फडणवीसांना परत एकदा 10 वर्षानंतर प्रदेशाध्यक्ष बनवणार का? तसं नाहीये. तुम्हाला माहितीये की गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अपयश आलं, असलेल्या जागा सुद्धा टिकवता आल्या नाहीत आणि त्याचं कमी अधिक खापर हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्यावर खापर फोडलं गेलं. पण त्यांना तत्काळ बाजूला करण्यात आलं नाही. त्यांची मुदतही अध्यक्षपदाची संपलेली आहे. पण लवकरच विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामध्ये पक्ष संघटनेमध्ये फार मोठे फेरफार आत्ताच करून चालणार नाही. म्हणून त्यांनाच मुदतवाढ देऊन अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले. पण ज्यांना लोकसभेच्या निवडणुका यशस्वी करता आल्या नाहीत त्यांनाच केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्यात आलेलं आहे आणि एकाच वेळेला केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष अशा 2 जबाबदाऱ्या नड्डा यांना पार पाडाव्या लागत आहेत. तेव्हा त्यांचा भार हलका करण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये एक कार्याध्यक्ष पद राष्ट्रीय पातळीवर निर्माण करायचे अशा हालचाली होत असल्याचा सुगावा मला लागलेला आहे. आणि त्या कार्याध्यक्षपदी देवेंद्र फडणवीसांना आणले तर भविष्य काळातला राष्ट्रीय नेता घडवण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. जसं 2014च्या निवडणुका जिंकल्यानंतर अमित शहाना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आलं आणि 2019च्या लोकसभा निवडणुका जिंकल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्यात आलं. तसं आपल्या नेतृत्वाची आणि निवडणुका जिंकून दाखवण्याची आपली क्षमता सिद्ध करण्याची कुवत देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे की नाही याची परीक्षा घेण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना पक्षाच्या राष्ट्रीय संघटनेत अत्यंत मोक्याच्या जागी आणून बसवायचं आणि जगत प्रसाद नड्डा हे पक्षाध्यक्ष असले, राष्ट्रीय पक्षाध्यक्ष असले तरी कार्याध्यक्ष म्हणून दैनंदिन स्वरूपामध्ये सगळी सूत्र देवेंद्र फडणवीसांच्या हाती आणणं. अर्थात फडणवीस हे नागपूरच्या संघाच्या नेतृत्वाच्या जवळचे सुद्धा आहेत, नागपूरचे सुद्धा आहेत आणि आपल्या एकूणच नेतृत्वाची शैली त्यांनी यापूर्वी अनेक राज्यामध्ये प्रभारी म्हणून सुद्धा दाखवलेली आहे. त्यामुळे एकाच वेळेला आगामी 3 विधानसभांच्या निवडणुकांमध्ये सूत्र पक्षाची जर फडणवीसांकडे आली तर आपोआपच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची राजकीय सूत्र सुद्धा फडणवीसांच्याच हाती राहतात आणि पक्षाचे कार्याध्यक्ष असल्यामुळे अंतिमतः फडणवीसच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे जवळजवळ सर्वेसर्वा होतात. अमित शहा, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या 3 त्रिसूत्रीकडे महाराष्ट्राची निवडणूक जाईल. पण प्रामुख्याने प्रत्यक्ष कार्यकारी पातळीवर सगळी सूत्र देवेंद्र फडणवीसांच्या हाती येतील आणि त्यांच्याकडे शरद पवारांना बोट दाखवता येणार नाही
ब्राह्मण म्हणून त्यांच्यावर रोख जो मराठा लोकांचा आणण्याचा डाव खेळला गेलेला आहे, ते शरद पवारांच्या हाती असलेलं फडणवीस नावाचं हत्यार काढून घेतलं जाऊ शकतं. एक गोष्ट सरळ आहे, ज्या प्रकारे महाराष्ट्राचा मणिपूर वगैरे भाषा शरद पवारांनी वापरली आहे, तेव्हा ते मराठ्यांना आणि ओबीसींना चिथावणी देऊन महाराष्ट्रामध्ये जातीय विघटन आणि जातीय ध्रुवीकरण घडवायला बघतायत. अशा वेळेला फडणवीसांसारखा माणूस पूर्णपणे सत्तेच्या राजकारणातून बाजूला काढला, पण राजकीय रणनीतीमध्ये मोक्याच्या जागी बसवला, तर शरद पवारांना अतिशय खमकेपणाने प्रत्युत्तर दिलं जाऊ शकेल. पण दुसरीकडे शरद पवारांनी जे या निवडणुकीत किंवा लढाईमध्ये आपलं हत्यार बनवलेलं आहे, त्याची धार बोथट करण्याची खेळी यशस्वी होऊ शकते. आणि आता मी सांगतोय तो सुगावा लागलाय, याचा अर्थ ही कुजबूज आहे. ही बातमी दिल्लीत मी असल्यामुळे माझ्या कानावर आलेली आहे. ती कितपत खरी कितपत खोटी हे मी कुठेही कन्फर्म करू शकत नाही. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की ज्या अर्थी ती कुजबूज आहे, तिचा जर राजकीय लाभ उठवता येणार असेल तर त्याचे दोन फायदे आहेत. शरद पवारांच्या हातात ब्राह्मण विरोधाचे असलेलं जे हत्यार आहे, त्याची धार पूर्णतः बोथट होऊन जाते. मराठा आंदोलन बोथट होतं, त्यातली हवा जाते. ओबीसी अधिक प्रभावी होतात, कारण एक प्रकारे ओबीसी समाजाचा अधिक भरोसा हा मोदी आणि देवेंद्र फडणवीसांवर आहे, आणि त्यांच्या हातात महाराष्ट्राच्या संपूर्ण निवडणुकीची सूत्र जातात. प्लस प्लस भाजपला एक भविष्यातला राष्ट्रीय नेता मिळू शकतो का, याची चाचपणी सुद्धा होऊन जाते. बघू काय होतं मित्रांनो. आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.